फक्त 5 मिनिटांमध्ये एवढी सुंदर हेअरस्टाईल तुम्ही तयार करू शकता। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सगळ्या टिप्स मी शेअर करणार आहे। तर सगळ्यात आधी मिडल पार्टिंग करून घ्यायची आहे, त्यानंतर इयर टू इयर सेक्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर सी सेक्शन घ्यायचं आहे, म्हणजे क्राउन एरियामध्ये वरच्या सेक्शनमध्ये आपण पफ करणार आहोत, तिथे आपल्याला सी सेक्शन घ्यायचं आहे। एक एक त्यातलं पातळ सेक्शन घेऊन आपल्याला बॅक कोमिंग करायची आहे। जर हार्ड स्प्रे असेल तर तुम्ही तो स्प्रे करू शकता आणि अशा प्रकारे बॅक कोमिंग केल्यानंतर आपल्याला हा सेक्शन टाय करायचा आहे, जेणेकरून आपल्याला पफ इथे तयार होईल आपला आणि बॉबी पिनने याला मस्त सिक्युअर करायचा आहे। त्यानंतर फ्रंटचा जो सेक्शन आपण सोडलेला आहे तो अशा प्रकारे ट्विस्ट करून इथे आपल्याला बॉबी पिनने लॉक करायचा आहे आणि सेकंड सेक्शन जो दुसऱ्या बाजूचा आहे तो सुद्धा अशा पद्धतीने आपण लॉक करणार आहोत। दोन्ही बाजूंना जे आपण केस खाली सोडलेले आहेत त्यातला एक एक छोटा छोटा सेक्शन घ्यायचा आहे, रबर बँडने त्याला टाय करायचा आहे आणि अशा प्रकारे ट्विस्ट करायचा आहे। ट्विस्ट केल्यानंतर थोडासा आपण त्याला टाय पॅक करणार आहोत आणि त्यानंतर अशा प्रकारे पुल करायचा आहे, जेणेकरून यामध्ये छान असं टेक्स्चर तयार होईल। तर अशाच प्रकारे छोटा छोटा सेक्शन घेऊन टाय करायचा आहे आणि ट्विस्ट केल्यानंतर अशा प्रकारे यातले थोडे थोडे सेक्शन आपल्याला वरती पुल करून घ्यायचे आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी डच हेअरस्टाईल इथे तयार होते। डच ब्रेड याला म्हटलं जातं। अगदी सोपी आहे। कुठल्याही फंक्शनमध्ये थोडेसे तुमचे लांब केस असतील तर त्यामध्ये ही हेअरस्टाईल खूप छान होते आणि दिसते सुद्धा खूप सुंदर। आता वरती ज्या आपण बॉबी पिन लावलेल्या होत्या त्या दिसू नये म्हणून इथे तुम्ही कुठलाही ब्रोच लावू शकता किंवा अशा प्रकारची फ्लावर ॲक्सेसरीज लावू शकता आणि पूर्ण हेअरस्टाईलमध्ये तुमच्याकडे अशा पद्धतीचे जर पर्ल्स असतील तर ते सुद्धा लावू शकता। तर ही तयार झालेली आहे आपली सुंदर हेअरस्टाईल झटपट। अशाच हेअरस्टाईल पाहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका। आणखीन छान छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। भेटूयात एका नवीन